तिन्ही गावामधले पूरकणसर आणि आवळ या ग्रामस्थांची गेल्या काही दिवसापासून प्रशासनाकडं नेहमीप्रमाणे आणि अगत्यपूर्वक अशी मागणी होती की हा रोड चारपदरी व्हावा, नाही चारपदरी तर किमान आमचे दळणवळणाची साधनं रोजच्या प्रमाणे व्यवस्थित व्हावा, अशा प्रकारची बाळासाहेब खरपुडे असतील, बाकी सर्व ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे खूप वेळा मागणी केलेली आहे. परंतु अक्षरशः जाणीवपूर्वक ह्या रोडकडं या रस्त्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि त्या दुर्लक्षाचा परिणाम या सर्व ग्रामस्थांना भोगावा लागतोय. आज गुडघ्यापर्यंत पडलेले खड्डे आणि त्यातून जाणारी माणसं, ती माणसंच त्याचा असं जो त्रास होणारा सहन करू. आज आमच्या गावामध्ये शाळा आहेत, इथं आरोग्याचा या विभागाचा दवाखाना आहे. येणाऱ्या नागरिकांना तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप कठीण होतं. 4-4, 5-5 किलोमीटरवरून पायी येणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी त्रास हा सहन करावा लागतो. हा प्रामुख्यानं हा भाग कृषीप्रधान असल्या कारणानं शेतमाल वाहण्यासाठी जो त्रास होतो हा त्रास सुद्धा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. अशा खूप अनेक अशा अडचणी आहेत. अक्षरशः पावसामध्ये या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहेत, अर्ध्या रस्त्यावरून त्यांना पाठीमागे जावं लागतं घरी परत कपडे बदलायसाठी. गाडी आली, साधारण पाणी उडलं, कपडे खराब झाली, काही विद्यार्थ्यांच्या शाळा बुडतात त्या पावसाळ्यामध्ये. ह्या गोष्टींचा विचार करणार कोण? जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा सर्वांचा या ठिकाणी आरोप आहे. अनेक वेळा निधी पडला, या मलेदेकर फक्त मलेदा याच्यातून लाटण्याचं काम ह्या प्रशासनाने आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केलेलं आहे. मलमपट्टी करून या ठिकाणी फक्त पैसा आणि पैशातून पुन्हा काम कसं मिळेल याच गोष्टीचा त्यांनी या ठिकाणी विचार केलेला आहे. आजूबाजूचेच कॉन्ट्रॅक्टर, आपल्या हाताशी असणारे पुढाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यातून पैसा कमवणे. 10 लाखाचं काम असलं का त्याच्यातले 2 लाखाचं काम आणि 8 लाखाची दिवाळी, याच्या पलीकडे काहीच नाही. यासाठी आमच्या गावच्या ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब खरपुडेने या गोष्टीचा पाठपुरावा केला, या विरोधात आवाज उठवला आणि त्या आवाजाला आपल्यासारख्या सर्व ग्रामस्थांनी, आमच्या सकट तरुणांनी त्या आवाजाला पाठिंबा दिला. इथून पुढच्या भविष्य काळामध्ये या रोडचं जर काम पूर्ण झालं नाही, या आंदोलनाची तीव्रता प्रशासनाने लक्षात घेऊन कामाचं नियोजन करून पुढील भविष्य काळामध्ये काम या ठिकाणी सुरू करावं अशी ग्रामस्थांच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो. खरं तर आज या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भात या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केली. खरं तर आपला सगळ्यांचाच प्रशासनाला, जनतेला छळण्याचा कोणताही उद्देश नाही, परंतु आज बाळासाहेब खरपुडेंसारखे समाजसेवक असतील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व जागरूक हे ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, खरं तर आमच्यासारख्या तरुणांना असेल, इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, खरं तर सरपंच आहेत, सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत, ग्रामपंचायतचे पदाधिकारी आहेत, आपल्या इथं सर्व जे काही पुढारी आहेत, खरं तर आपल्या सर्वांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की आज ज्येष्ठ नागरिकांना, माता भगिनींना या ठिकाणी हे आंदोलन पुकारावं लागलं. व प्रशासनाचं याकडे वारंवार गेली 5-6 वर्षे जसं लॉकडाऊन झाले तसं या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे. खरं तर मी आपले पत्रकार बंधू योगेश लंगे यांना प्रश्न म्हणजे फोन केला की त्यांनी हा प्रश्न वारंवार शासन दरबारी उचलला, परंतु शासनाच्या वतीने जी काही उत्तरं देण्यात येतात ती सगळी आंधळी या ठिकाणी उत्तरं देण्यात येतात. खरं तर एक रोड झाल्यानंतर पुढची 3-4 वर्षाची त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असते की हा रस्ता सुस्थितीत राहिला पाहिजे. त्या ठिकाणी काही खड्डे झाले किंवा काय झालं तर त्याकडे त्याचं लक्ष गेलं पाहिजे. पण जो काही बारभाई नावाचा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचे मोठे लागेबंदे असल्यामुळं या ठिकाणी प्रशासनाकडून असेल, पुढाऱ्यांकडून असेल, आमदार खासदारांकडून असेल, वारंवार या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जाते. आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी उभं केलं गेलं. या सर्व नागरिकांचं असतील, ज्येष्ठ नागरिकांचे असतील, सर्वांचं मी अभिनंदन करतो की आपण हा आवाज या ठिकाणी उठवलेला आहे. परंतु पुढील काळामध्ये किंवा तत्परतेने प्रशासनाने जर याकडे लक्ष दिलं नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन या कन्नडसर भागातून असेल, पूर असेल, पाबळ असेल, या नागरिकांकडून उभारलं जाईल. याची सूचना किंवा याचा तीव्र नोंद शासनाने घ्यावी व याच्या दृष्टीने पावलं पुढील काळामध्ये उचलावी. आज या ठिकाणी आपले पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, अवघडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, आपल्याला त्रास देण्याचा आमच्या नागरिकांचा किंवा गावचा या ठिकाणी उद्देश नाही, परंतु
पुढील काळामध्ये या रस्त्याचं काम व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. मलमपट्टी करून चालणार नाही, या कॉन्ट्रॅक्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुढील काळामध्ये बाळासाहेब खरपुडे असतील, ते जे काही या ठिकाणी पाठपुरावा करतील त्याचा सर्व नागरिकांचा असेल, गावचा असेल, युवा पिढीचा असेल, त्यांना पूर्णपणे पाठिंबा असेल. पुढील काळामध्ये जे काही आंदोलनाची दिशा असतील ते ठरवतीलच. आम्ही ग्रामस्थ ठरवू व आंदोलन उभं केलं जाईल. आज जे काही निवेदन आहे ते या ठिकाणी अवघडे साहेब आपल्याला या ठिकाणी म्हणलेले आहे की आज तुम्ही जो रस्ता रोको केलाय त्याचं निवेदन तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही ते शासन दरबारी मांडू. पुढील तहसील असेल, PWDचे अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत हा आवाज, या जनतेचा आवाज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मी बाळासाहेब खरपुडे यांना विनंती करतो की आपण अवघडे साहेबांकडे आज जे काय आपलं निवेदन आहे, आपल्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात. आई एमआय मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कनेरसर नगरीमध्ये आपण पाहत आहोत की गेल्या 5-6 वर्षापासून, म्हणजे जसं लॉकडाऊन संपलं त्यानंतर जे या रस्त्याचं काम झालं तेव्हापासून आपण पाहत आहोत की हा संपूर्ण रस्ता, हा रस्ता आहे की खड्ड्यांचा रस्ता आहे की चाळण आहे ही आपल्याला या ठिकाणी समजत नाही. हाच प्रश्न गेले 5 वर्ष वारंवार ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब खरपुडे हे या ठिकाणी मांडतायत. आज त्याच अनुषंगानं या आंदोलनाला स्मरून त्यांनी आजपर्यंत जो काही पत्रव्यवहार केला, आजपर्यंत जे काही त्यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले किंवा आपल्या नागरिक गावाच्या माध्यमातून जे काही प्रयत्न झाले, पण त्याला कुठेतरी आज यश आलेलं या ठिकाणी दिसत नाही. म्हणून आज आपल्या ग्रामस्थांवर असेल, या ज्येष्ठ नागरिकांवर असेल, या गावातील तरुण पिढीवर असेल, याच गावावर नसेल तर पूर, पाबळ, कनेरसर या तिन्ही गावांवरती आज रस्ता रोको करण्याची वेळ या प्रशासनामुळे या ठिकाणी आलेली आहे. तर मी काकांना विचारू इच्छितो की आपण या रस्त्यासाठी आतापर्यंत काय काय प्रयत्न केले, प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काय आपल्याला त्रुटी तुम्हाला जाणवल्या त्या आपण या ठिकाणी सांगाव्या. माझ्या प्रिय ग्रामस्थांनो, इकडे दाखवायचे ग्रामस्थांना. माझ्या प्रिय ग्रामस्थांनो, आपल्याला जे काही आपले प्रश्न मांडायचे असतात त्याला काहीतरी आधार असला पाहिजे आणि हा आधार असावा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्यानंतर रस्ते विभागाने आपल्याला पत्र दिलं की आम्ही तुमचा रस्ता वेळेतच पूर्ण करतो. त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा आज तागायत आपल्या रस्त्याची डागडुजी करण्याच्या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही. नंतर मंत्रालयामध्ये गेल्यानंतर मंत्रालयातून हा एक GR आणला. 2 कोटी रुपये आपल्या रस्त्यासाठी त्यांनी दिले. ते 2 कोटी रुपये गेले कुठे हा प्रश्न येतोच ना शेवटी. आणि शेवटी आपला हा भाग आहे, हा ग्रामीण भाग आहे. शेतकरी वर्ग, महिला वर्ग स्वतः शेतामध्ये काम करतात. त्यांनी प्रश्न विचारायचे कोणाला? आणि प्रत्येकदा म्हणतो मी जर प्रश्न विचारला तर मी कोणाशी वाकडे करू, मी कोणाशी वाईट होऊ. याच्यामुळे ही जी प्रथा आहे ही पुढे वाढत गेली आणि शेवटी त्याचा जो निष्कर्ष आहे तो आजच्या आपल्या रस्ता रोकोमध्ये आपल्याला करावा लागला. 126 पानांचा पत्रव्यवहार, 126 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत. आमच्या गावामध्ये विविध समस्या आहेत, आजपर्यंत त्या कोणीही सोडवलेल्या नाहीत. हा पुरावा या सगळ्या ठिकाणी पत्रव्यवहार केल्याचे स्टॅम्प आहेत. आम्ही शासनाला इथे विचारू, आम्ही त्यांना कोर्टातही विचारू. आणि या रस्ता रोकोमुळे जर आमच्या समस्या सुटल्या नाहीत तर आम्ही सरकारला हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा खेचायला मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही म्हणता सावित्रीच्या लेकी, तुम्ही म्हणता ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या समस्या सोडवायच्या कोणी? युवा पिढी, पुढील तरुण पिढी, देशाचे नागरिक फक्त भाषण ठोकायचे काम करतात. आपला विषय कुठेही भरकटता कामा नये म्हणून फक्त आपला विषय रास्ता रोकोसाठीच आहे. मी फक्त आपल्याला दाखवलं की आपण ज्येष्ठ नागरिक, महिला संघटना आणि ग्रामस्थ, युवा पिढी आपण काय करतोय. सगळ्यांनी याच्या पुढे ताकदीने एकत्र येऊन आपल्या गावाचे प्रश्न सुटले, प्रत्येक गावाने याचे प्रश्न सुटले तर खरोखरच आपला देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. सगळ्याच गोष्टी जर आपण मंत्री आम्ही यांच्याला सोडले, त्यांनी तर करायलाच पाहिजे, त्यांनी ते ही कामं करायलाच पाहिजे. त्यासाठी आपण त्यांना सेवक म्हणून निवडून दिलेलं आहे. पण मी कोणावेळी आरोप करत नाही आहे, पण त्यांचं आमच्याकडे लक्ष जावं एवढी आमची नम्र विनंती आहे. आपल्यापैकी 2 शब्दात फक्त प्रत्येकाने इथे बोलायचं. या
आपला विषय फक्त रस्त्याशी निगडीत असला पाहिजे. तो विषय सोडून बाकी कुठलाही विषय घ्यायचा